Good morning to all students. Today we are going to start our next chapter, that is animal classification. आपण याच्या अगोदर 5वा चॅप्टर पाहिला होता, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आता ॲनिमल क्लासिफिकेशन म्हटल्यानंतर या ठिकाणी फक्त आपल्याला ॲनिमल्स किती आहेत, ॲनिमल्सला कशा पद्धतीनं क्लासिफाय केलेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता तसं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना जर आपण क्लासिफाय केलं ऑन दी बेसिस ऑफ आपण किंगडम सिस्टीममध्ये गेलो तर आपल्याकडं तशी 5 किंगडम सिस्टीम अवेलेबल आहे. 5 किंगडम आपल्याकडं अवेलेबल आहेत. तर किंगडम कोणते कोणते आहेत मग आपल्याकडं? प्रोटिस्टा, त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा आम्ही मोनेरा घेऊ. मोनेरा, देन प्रोटिस्टा, देन प्लांटी, ॲनिमालिया, अँड 5th इज फंगी. आता हे रॉबर्ट विटेकरनं दिलेले 5 किंगडम सिस्टीम, किंगडम 5 आहेत आपल्याकडे अवेलेबल. यांच्या क्लासिफिकेशन सिस्टीमनुसार यामध्ये काय केलेलं आहे, मोनेरामध्ये सगळ्या ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये युनिसेल्युलर तुमच्याकडं फ्लो चार्ट आहे. त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक किंगडम जो आहे त्याच्यामध्ये कोणते ठेवले? दोज ऑर्गॅनिझम्स हू डू नॉट हॅव वेल डिस्टिंक्ट टाईप ऑफ न्यूक्लियस, डेव्हलप टाईप ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन झालेला नाही, त्यांना प्रोकॅरियोट. आणि त्यांच्यामध्ये कोणता किंगडम आहे तर त्या सगळ्यांना ठेवलं या मोनेरा किंगडममध्ये. तर मग आपण इथं कोणते एक्झाम्पल सांगू शकतो? ऑल काइंड ऑफ बॅक्टेरियाज, ऑल बॅक्टेरियाज. याच्यानंतर प्रोटिस्टा. आता याच्यामध्ये कोणते? हे पण आपल्याला माहिती आहे युनिसेल्युलरच होते. बॅक्टेरिया कसे होते? युनिसेल्युलर, राईट. युनिसेल्युलर म्हटल्यानंतर प्रोटिस्टा कसे असणार? मग प्रोटिस्टा देखील युनिसेल्युलरच पण ते युकॅरियोटमध्ये कन्सिडर केले. युकॅरियोट का? जसं की आपल्याला माहिती आहे इव्हॉल्युशन प्रोसेस कंटिन्युअस होणार आणि या बॅक्टेरियानंतर जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आल्या त्यांच्याकडं प्रोटिस्टामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डेव्हलप झाला, म्हणजे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस यांच्याकडं अवेलेबल होता, म्हणून यांना युकॅरियोट, पण युनिसेल्युलर. याच्यानंतर जे आले पुन्हा आता हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आले पुन्हा मल्टीसेल्युलर, आणि त्यांच्याकडं क्षमता होती की हे फोटोसिंथेटिक होते, म्हणजे हे ॲटोट्रॉफिक, हे हेटेरोट्रॉफिक, आणि हे जे आहेत सॅप्रोफायटिक. ह्या क्लासिफिकेशनमध्ये बेसिस निवडले. बेसिसच्या म्हणजे कुठला ना कुठला आधार लागतो, आपल्याला माहिती आहे. बेसिस कोणत्या? बेसिस वापरल्या याच्यामध्ये पहिल्यांदा तर सेलची कॉम्प्लेक्सिटी बघितली, युनिसेल्युलर आहे का. ऑर्गॅनिझमची कॉम्प्लेक्सिटी म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरमध्ये पण सेल कॉम्प्लेक्सिटी, त्याच्यामध्ये प्रोकॅरियोट आहेत और युकॅरियोट आहेत. त्याच्यानंतर बघितलं ऑन दी बेसिस ऑफ देअर फीडिंग हॅबिटॅट, म्हणजे किंवा मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणू आपण त्याला, त्या बेसवरती असे 3 प्रकार टाकले. कारण यांच्यामध्ये हे युकॅरियोटच आहेत, मल्टीसेल्युलरच आहेत, तरी देखील काय वेगळे आहे तर कारण त्यांची जे मोड ऑफ न्यूट्रिशनची पद्धत आहे ती वेगळी होती. म्हणजे कोणत्याही सजीवाचं क्लासिफिकेशन करायचं झालं किंवा या आता सपोज करा आपल्याला ह्या ॲनिमल किंगडमचं क्लासिफिकेशन करायचं आहे, तर आपल्याला त्या ॲनिमलमध्ये जेवढे ॲनिमल्स आहेत, ॲनिमालिया किंगडम आहे. ॲनिमालिया किंगडम म्हटल्यानंतर त्याच्यात ऑल टाईप ऑफ ॲनिमल्स, राईट. तर ऑल टाईप ऑफ ॲनिमल्समध्ये त्यांच्या बेसिस आपल्याला कन्सिडर करावे लागतील. बेसिस कोणत्या असतील? आपण जर अर्ली क्लासिफिकेशन बघितलं कोणाचं, एक सायंटिस्ट होते ॲरिस्टॉटल. ओके, ॲरिस्टॉटल हे सायंटिस्ट यांनी
पहिल्यांदा त्यांच्या डोक्यामध्ये हे ॲनिमल क्लासिफिकेशन ही जी पद्धत त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि यांना जेव्हा क्लासिफाय करायचा विचार आला ॲनिमल्सचा, तर त्यांनी काही कॅरेक्टर्स निवडले. लाईक आपण त्याची मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स असतील किंवा त्यांचे हॅबिट्स असतील, ओके, हॅबिट्स असतील किंवा हॅबिटॅट्स असतील, हॅबिटॅट्स पण कन्सिडर केल्या जातात. तर या ऑर्गॅनिझम्सच्या मॉर्फोलॉजिकल किंवा अपिअरन्सवरती किंवा त्यांच्या फीडिंग हॅबिट्सवरती या सगळ्या बेसिसवरती यांनी सुरुवात केली होती क्लासिफिकेशनची. आणि बऱ्याच म्हणजे नंतर जेव्हा स्टडी केली गेली तर यांनी सुरुवातीला केलं म्हणून यांचं नाव विसरायचं नाही. यांना म्हटलं जातं फादर ऑफ झूलॉजी. यांची ओळख आहे, ॲरिस्टॉटलनं म्हटलं जातं फादर ऑफ झूलॉजी. झूलॉजी का? झूलॉजी ही एक ब्रँच आहे बायोलॉजीची, ओके. इट इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ ॲनिमल्स, ओके. ॲनिमल्सची स्टडी करण्याची जी ब्रँच आहे बायोलॉजीमध्ये त्याला झूलॉजी म्हटलं जातं. आणि ज्यांना आता बायोलॉजीमध्ये आणखीन आहेत, प्लांट्सची स्टडी केली जाते, तर त्या ब्रँचला म्हटलं जातं बॉटनी, ओके, हे विसरायचं नाही. तर आता यांनी ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला आणि सुरुवात पण केली त्यांनी, म्हणून यांना फादर ऑफ झुऑलॉजी म्हणून ओळखलं जातं. आता याच्यामध्ये नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर आर्टिफिशियल सिस्टीम त्यांनी मॉडिफिकेशन केलं, हळूहळू डेव्हलपमेंट, सायन्सचं कंटिन्युअस डेव्हलपमेंट झालं, विकास तर कंटिन्यू असतोच. त्याच्यामध्ये मग पुन्हा चालून त्यांच्या काही जेनेटिक व्हॅरिएशन्स निवडू लागल्या कॅरेक्टर्स, मग हळूहळू जे आहे ते यांचं क्लासिफिकेशन आणखीन जे आहे ते कॉम्प्लेक्स होत गेलं, ओके. त्याच्यानंतर नॅचरल सिस्टीमच्या म्हणजे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जे केलं गेलं त्याच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स जे निवडले, पुन्हा आणखीन त्याच्यामध्ये काही आर्टिफिशियल मेथड पण वापरली गेली. तर असं करत करत आज जे आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन बघतो त्यामध्ये जो ट्रॅडिशनल मेथड आहे, म्हणजे जे परंपरा चालत आलेली आहे, कन्सिडर केलं अगोदर सुरुवातीपासून 2 प्रकारची कॅटेगरी केली गेली. त्यामध्ये 2 कॅटेगरी कोणत्या, तर त्यामध्ये कॉर्डेट्स आणि दुसरी कॅटेगरी असते नॉन कॉर्डेट्स. हे ट्रॅडिशनल आहे, ट्रॅडिशनली चालत आलेली परंपरा आहे. याच्यामध्ये आपल्याला कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स असे 2 आपल्याला एक ॲनिमलचे सब किंगडम आपल्याला पाडता येतील, ओके. ॲनिमल हा किंगडम आहे, किंगडमला क्लासिफाय केलं सब किंगडममध्ये आपण कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट. आता ह्याचं कॅरेक्टर्स काय असतात बघा. कॅरेक्टर्स कोणाची? या कॉर्डेट्सची. आता कॉर्डेट म्हटल्यानंतर हे रिलेट्स करतं आपल्याला, हे कॉर्डेटाचे जे काही कॅरेक्टर्स असतील त्याच्यामध्ये काय असतं की नोटोकॉर्ड. सिम्पली आपण या ठिकाणी काय करतो, नोटोकॉर्ड असतो काय, आपल्या पाठीमागं जे असतं, आता आपण आहोत ॲनिमल कोणते, आपण ह्युमन बिंग आहोत, तर आपला नोटोकॉर्ड कुठं आहे, आपल्या डॉर्सल साईडला. 2 टर्म्स येतील तुम्हाला, वेंट्रल साईड, ॲनिमलची वेंट्रल साईड आणि डॉर्सल साईड, असे तुम्हाला 2 टर्म्स येतील पुढं कुठं पण, जेव्हा आपण आता फायलम्स बघणार आहोत तेव्हा. कन्फ्यूज व्हायचं नाही. इथं डॉर्सलचा एक सिम्पल मिनिंग लक्षात ठेवायचा, वेंट्रलचा सिम्पल मिनिंग लक्षात ठेवायचा, फ्रंट साईड, ओके. याला नोट करून ठेवायचा, फ्रंट साईड. वेंट्रल साईड म्हणजे फ्रंट साईड आणि डॉर्सल साईड म्हणजे आपली बॅक साईड, ओके. किंवा फ्रंट साईडला तुम्ही लोअर साईड बी म्हणू शकता, जसं की आता हे समोरची असणार आहे लोअर साईड, आणि डॉर्सल साईडला तुम्ही बॅक साईड किंवा अप्पर साईड असं देखील म्हणता येईल. हे 2 असतात. तर नोटोकॉर्ड जो आहे, नोटोकॉर्ड कुठं असतो, आता तो जर ह्या कॉर्डेटामध्ये एक सपोर्ट असतं, त्यांच्या बॉडीला सपोर्टिव्ह रॉड लाईक स्ट्रक्चर असतो, दॅट इज कॉल्ड ॲज, याला आपण म्हणू सपोर्टिव्ह
सपोर्टिव्ह रॉड लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड नोटोकॉर्ड. आता आपल्याला हा नोटोकॉर्ड आहे म्हणून आपली बॉडी सपोर्टिव्ह आहे आणि आपण त्याच्या मदतीने सपोर्ट करतो. पण हेच यांचं आता कॉर्डेटच्या कंपेअरमध्ये नॉन कॉर्डेटमध्ये जर बघितलं, नॉन कॉर्डेट्सकडं तर नोटोकॉर्ड ॲब्सेंट असतो. जरी एखाद्या वेळेस असला, ओके, असला तरी त्याचं कसं असतं, ती वेंट्रल साईडला असतो. म्हणजे ते सपोर्टिव्ह रॉड जो आहे तो वेंट्रल साईडला. तसं नॉन कॉर्डेटमध्ये हा सापडतच नाही, पण यांच्याकडे नर्व कॉर्ड असतो. नर्व कॉर्ड चान्सेस असतात नर्व कॉर्ड असण्याचे. नर्व कॉर्ड आणि नोटोकॉर्ड यांच्यात फरक आहे. नोटोकॉर्ड म्हणजे आपला सपोर्टिव्ह रॉड, नर्व कॉर्ड म्हणजे आपल्या जी नर्वस सिस्टीम असणार आहे तिथून जो चॅनल जातो त्याला आपण नर्व कॉर्ड म्हणतो. तसं स्पायनल कॉर्ड आपण आज कन्सिडर करतोय, ते जे असतात असले तरी वेंट्रल साईडला असतात, त्यांच्यामध्ये ते ॲब्सेंट आहेत जवळपास. त्याच्यानंतर यांच्याकडे जे आहे फॅरेंजियल गिल किंवा गिल स्लाइड्स देखील म्हटलं जातं. फॅरेंजियल गिल स्लाइड्स जे असतात नॉन कॉर्डेटकडं काय ॲब्सेंट आहेत. ॲब्सेंट हे फॅरेंजियल गिल स्लाइड्स म्हणजे काय, रेस्पिरेशनसाठी किंवा आपल्या स्टमकसाठी यांच्या म्हणजे काही आपल्याकडं इन्सेक्ट असतात, त्यांना असे पोर्स असतात छोटे छोटे त्यांच्या बॉडीवरती आणि त्या नेक रिजनला असतात, ओके, किंवा काही स्टमक रिजनला पण काही जणांच्या असतात. तर ते जे फॅरेंजियल गिल स्लाइड म्हणजे सिम्पली आपण काय म्हणू त्यांना गिल्स जसं फिशेसमध्ये असतात, त्यांच्या नेक रिजनला आपल्याला 2 गिल्स दिसतात, पेअर्ड गिल्स. त्या गिल्सचा उपयोग काय असतो, फॉर द पर्पज ऑफ रेस्पिरेशन, म्हणजे त्यांना श्वसन प्रक्रियेसाठी त्या गिल्स ज्या आहेत त्या युजफुल असतात. तशा गिल स्लाइड्स ज्या असतात यांच्याकडं ॲब्सेंट असतात. कोणाकडं, नॉन कॉर्डेट्सकडं. यांच्याकडं ते सगळे प्रेझेंट आहेत. ते तर आहेतच गिल्स, सोबत आपल्याला काही ॲनिमल्स असे दिसतात ज्यांच्याकडं गिल्सच्या ऐवजी त्यांच्याकडं लंग्स पण प्रेझेंट असतात. गिल्सचं मॉडिफिकेशन इथं लंग्सकडे होताना दिसतो. असे पण आता जसं आपल्याकडं गिल्स नाहीत, आपल्याकडे काय आहेत, लंग्स आहेत. तर यांचा वापर कशासाठी करतो आपण, फॉर द पर्पज ऑफ रेस्पिरेशन. आता याच्यानंतर यांचं आता हर्ट जो आहे, बाकीच्यांचं हर्ट दोन्हीकडे असणार आहे. इथं नॉन कॉर्डेटमध्ये पण हर्ट आहे आणि कॉर्डेटकडं पण हर्ट असणारच आहे. फरक फक्त त्याच्या पोझिशनचा आहे. नॉन कॉर्डेट जे आहेत, नॉन कॉर्डेट जे असतील त्यांचा जो हर्ट असतो तो डॉर्सल साईडला असतो. ओके, डॉर्सल साईड म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं बॅक साईड किंवा अप्पर साईड. आणि जे कॉर्डेट्स असतात त्यांचा जो हर्ट आहे तो फ्रंट साईडला आपल्याला दिसतो. फ्रंट साईडला त्यांच्या रिब्स असतील, त्यांच्या लंग्स असतील, हे सगळे आपल्याला या वेंट्रल साईडला दिसतात. यांच्या जे असतील त्या डॉर्सल साईडला दिसतात. तर ही काही कॅरेक्टर्स आहेत, कन्सिडर करत होते अगोदर, म्हणजे ट्रॅडिशनली जे परंपरा चालत आली या बेसवरती, आणि आज आपण त्यालाच कंटिन्यू करतोय. फक्त आपण फरक काय केलं, पुन्हा काय केलेलं आहे, किंगडम ॲनिमालिया जो आहे, हे ॲनिमालिया किंगडम आहे, हा किंगडम डिवाईड केला 2 सब किंगडममध्ये, 2 सब किंगडममध्ये. आता हे 2 सब किंगडम कोणते, पहिला तर नॉन कॉर्डेटवाला, नॉन कॉर्डेट्स, आणि दुसरा कॉर्डेट. ओके, ह्याला सोडलं नाही आपण, जे ट्रॅडिशनल चालत आलेलं त्याला सोडलेलं नाही. पण याच्यामध्ये आता काय केलं की हे कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स जे आहेत याचे आपण काही फायलममध्ये डिव्हिजन करून टाकलं ऑन दी बेसिस ऑफ व्हेरियस काइंड ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे यामध्ये एवढं विविधता आहे, ॲनिमल्स एवढ्या प्रकारचे आहेत की त्यांना आपल्याला इथं नॉन कॉर्डेटमध्ये ॲप्रॉक्सिमेटली आपण याला डिवाइडेड केलं, डिवायडेड इंटू 10 फायला और फायलम आपण त्याला म्हणू. 10 फायलममध्ये यांना डिवाईड करून टाकलं. कोणाला, या नॉन कॉर्डेट्सना. नॉन कॉर्डेट्सचे ॲनिमल आपण एक लक्षात ठेवायचं, इथं नॉन कॉर्डेट म्हणजे ते पण एक ग्रुप ऑफ ॲनिमल, पण एकत्र आले सगळे. आपण काय केलं,
त्या एकत्र असणाऱ्या ॲनिमल्सना आपण सेपरेट करतोय. सेपरेट कशात केलं, अजून काय केलं आपण, त्यांचा एक सेपरेट ग्रुप. सपोज करा आपण खेळायला गेलेलो आहोत, टीम बनवायलो, आपल्याकडं 44 मुलं आहेत खेळण्यासाठी, तर आपण त्याचे टीम्स बनवायलो. अगोदर काय केलं, 44 मुलांचा एक संच बनवला, ग्रुप बनवला कितीचा, 44चा. आता आपल्याला काय करायचं की यांचं सेपरेशन करून आपल्याला काय करायचं, यांची टीम बनवायची. जसं की इथं फायलम बनवलं, राईट, हे ग्रुप होता, याची आता आपल्याला टीम बनवायची. आता किती बनवणार, आपल्याकडे टोटल किती टीम्स बनवू शकतात त्याच्यामध्ये, 4 टीम्स, राईट. म्हणजे 11ची एक टीम असणार आपल्याकडं, तर अशी टीम बनवली. आता मला सांगा, या 4 टीममध्ये एक जर सेपरेट काढलं, एक टीम काढली, तर हा काय एकटाच एखादा प्लेयर असेल का त्यामध्ये, नाही, याच्यामध्ये टोटल 11 प्लेयर्स असतात. तसाच हा प्रकार आहे नॉन कॉर्डेटमध्ये. असे ॲनिमल्स ज्यांच्याकडं सपोर्टिव्ह रॉड नाही, ज्यांच्याकडं नर्व कॉर्ड आहे, तसं तर ॲब्सेंट आहे, असला तरी तो वेंट्रल साईडचा असणार आहे, आणि त्यांच्याकडं फॅरेंजियल गिल्स ॲब्सेंट असतील, ओके, हर्ट असेल तर तो डॉर्सल साईडला प्रेझेंट असेल. अशा ॲनिमल्सचा ग्रुप म्हणजे नॉन कॉर्डेट, म्हणजे अशा प्रकारचा. त्यामध्ये सगळे ॲनिमल आले. आता आपण काय करतो, ह्या नॉन कॉर्डेटमध्ये जसे की जेवढे ॲनिमल्स असतील, जसे इथं 44 होते टीममध्ये, ह्या ग्रुपमध्ये, तशामध्ये इथं किती असतील त्यांना परत सेपरेट करण्यासाठी आपण टीम जशी बनवली तशी फायलम बनवतोय. तशी आपल्याकडे इथं जशी आता 44 होते म्हणून 4 बनले, आता आपल्याला इथं खूप सारे आहेत म्हणून 10 फायलम बनवले. आता फरक एवढाच आहे की इथं आपण 11 प्लेयर असतात टीममध्ये सांगू शकतो, परंतु इथं एका फायलममध्ये आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की किती ॲनिमल्स असतील. ओके, इथं आपण असं म्हणू शकतो, मग इथं काय म्हणू शकतो, इन्फिनाईट नंबर ऑफ ॲनिमल्स. इन्फिनाईट म्हणजे इन्फिनाईट नंबर ऑफ ॲनिमल्स. इन्फिनाईट कशाला म्हणतो आपण, इन्फिनाईट म्हणजे ज्यांना आपण काउंट करू शकत नाही. ओके, तर या ठिकाणी अशा प्रकारचे फायलम असतात. फायलममध्ये खूप सारे ॲनिमल्स आपण ठेवलेले आहेत, पण त्यांचे कॅरेक्टर्स सिमिलर असले पाहिजे. ओके, तर याला म्हणतो आपण फायलम. तर नॉन कॉर्डेट डिवाइड केलं गेलेलं आहे 10 फायलममध्ये, आणि हा कॉर्डेट जो आहे, कॉर्डेटला परत फायलममध्ये केलं. एक फायलम होतो याचा फायलम कॉर्डेटा. कॉर्डेट्स जे असतात त्यांना फायलम कॉर्डेटा, आणि फायलम कॉर्डेटाला परत सब फायलममध्ये डिवाइड केलं. याला सब फायलम डिवाइड केलं, 3 सब फायलम बनतात याचे. सेफॅलो कॉर्डेटा, यूरोकॉर्डेटा अँड वर्टिब्रेटा. आता काय केलं, कॉर्डेट्सचे आपण इथं हे काय होतं, हे आहे सब किंगडम. ओके, सब किंगडमला फायलममध्ये केलं. फायलम काय झाला, कॉर्डेटा फायलमचे 3 सब फायलम केलं आपण, सेफॅलोकॉर्डेटा, यूरोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. ह्या वर्टिब्रेटा, तर हे 3 सब फायलममध्ये हा वर्टिब्रेटा जो आहे, हा वर्टिब्रेटा, या वर्टिब्रेटाला परत आपण 6 क्लासमध्ये डिवाइड केलो. 6 क्लासमध्ये डिवाइड करणार वर्टिब्रेटामध्ये. त्यामध्ये कोणते, सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, ओके, मोलुस्का, रेप्टिलिया, ॲम्फिबिया अँड मॅमल्स. ओके, असे 6 क्लास इथं आपण ग्रुपमध्ये सेपरेट आउट केलेलं आहे. तर हे आपलं क्लासिफिकेशन आहे, आणि ह्या 10 फायलम आणि आपल्याकडे हे 6 क्लास जे आहेत ते आपण ते कोणत्या बेसवरती केलं आपण ते उद्याच्या क्लासमध्ये पाहूया. ओके, तर तुम्हाला माहिती आहे आपण क्लास ऑफलाईन पद्धतीनं पण चालू केलेले आहेत. ज्यांना याची इच्छा असेल ऑफलाईन पद्धतीने तुम्ही येऊ शकता, पण तुम्हाला माहिती आहे त्यासाठी तुम्हाला फीस पण भरणं गरजेचं आहे. तुम्हाला दीपावलीच्या अगोदर सूचना दिलेलीच आहे, फीस भरून घ्या.
निदान फर्स्ट इन्स्टॉलमेंट तरी भरून घ्यायचं. आणि जर इच्छा नसेल ऑनलाईन करायचीच असेल तर तुम्ही ऑनलाईनची का होईना तुम्हाला फीस भरावी लागणार आहे. तर ती फीस भरा, मग तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओज पण मिळतील. आणि जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने यायचं असेल तर तुम्ही इथं पण येऊ शकता.